नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीच्या इंग्रजी विषयाची 1.3 ही एक छोटीशी कविता, या कवितेचं जे टायटल आहे, टायटल ऑफ द पोएम, होप इज द थिंग विथ फेदर्स. होप म्हणजे आशा, फेदर्स म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ थिंग विथ फेदर्स म्हणजे आशेचे हे चिमुकले पाखरू, असं हे शीर्षक असलेलं, असं नाव असलेली ही छोटीशी कविता इमिली डिकिन्सन्स यांनी लिहिलेली आहे. या कवितेची सेंट्रल आयडिया पाहू. टेक्स्टबुक पेज 14 to 16. This is a poem by the famous American poetess Emily Dickinson. The title of the poem and the first line of the poem are the same. Here, at the very beginning itself, the poetess referred to hope as a bird. The central idea of the poem is the role played by hope in our lives. According to the poetess, hope, the little bird that nests in our soul, keeps us going even in the most difficult of times and demands nothing in return. कवितेचा भावार्थ आपण पाहणार आहोत. ही कविता 3 स्टांजांमध्ये आहे आणि प्रत्येक स्टांजामध्ये 4 ओळी आहेत आणि अशी 12 लाईन्स पोएम. तर या कवितेत कवयित्री इमिली डिकिन्सन्स प्रत्येकाच्या मनातल्या आशेच्या भावनेला एका चिमुकल्या पाखराची अनोखी उपमा दिलेली आहे. त्या म्हणतात, आशेला पंख असतात. ती जणू एखाद्या पाखराप्रमाणे प्रत्येकाच्या मनाच्या घरट्यात राहत असते. हे आशेचे पाखरू कायम गाणे गुणगुणत असतं. त्या गाण्याला शब्द नसतात, तर फक्त मधुर सूर असतात. हे गाणे कधीही संपत नाही. ते सतत मनात रुंजी घालत असते. आशा ही एक हवीसी भावना आहे, जी शब्दात व्यक्त करता येत नाही, पण तिचे अस्तित्व मात्र प्रत्येकाला जाणवत राहतं. कोणतेही भयंकर वादळ येवो, हे आशेचे पाखरू आपले गोड गाणे गातच राहतं. म्हणजे माणसाच्या मनातली आशेची भावना त्याला कोणत्याही संकट समयी दिलासा देते. अनेकांना धीराची ऊब देणाऱ्या या पाखराला केवळ एखादे महाभयंकर वादळच अस्वस्थ करू शकेल. सर्वांच्या मनाला कायम उभारी देणारी ही आशा मिटवणे कदाचित एखाद्या भयंकर संकटाला शक्य होऊ शकेल. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आशेच्या या पाखराने आपले गाणे मला म्हणजे कवयित्रीला ऐकवले आहे आणि प्रसंग कितीही बिकट असला तरी त्याने माझ्याकडून कणभरही मोबदला मागितला नाही. कुठल्याही परिस्थितीत आशेने माझी साथ सोडली नाही आणि त्या बदल्यात माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही. अशी ही
छोटीशी कविता आहे आणि ह्या कवितेचा मराठीतून आपण त्याचा भावार्थ भाषांतर पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लाईन टू लाईन मीनिंग पाहूया. In the first stanza, the poet says, hope is the thing with feathers. होप म्हणजे आशा, फेदर्स म्हणजे पिसे, पंख, आणि थिंग म्हणजे वस्तू. होप इज द थिंग विथ फेदर्स and that perches in the soul and sing the tune without the words and never stops at all. आता या ठिकाणी परचिस म्हणजेच विसावणे, परचेस, विसावते किंवा विश्रांतीसाठी बसत असते असा या शब्दाचा अर्थ आहे. सोल म्हणजे आत्मा, सोल म्हणजे आत्मा. अँड साइन द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. तर या पहिल्या स्टांझामध्ये परचिस हा शब्द आपण पाहिला. त्याच्यानंतर सोल म्हणजे आत्मा, ट्यून म्हणजे आवाज, विदाउट द वर्ड्स शब्दांविना, आशेला पंख असतात, ती जणू एखाद्या पाखराप्रमाणे प्रत्येकाच्या मनाच्या घरट्यात राहत असते. या आशेचे पाखरू कायम गाणे गुणगुणत असतं आणि त्या गाण्याला शब्द नसतात. विदाउट द वर्ड्स म्हणजे शब्द नसतात. अँड नेव्हर स्टॉप्स, ते गाणे कधी संपत नाही. ॲट ऑल, ते सतत मनात रुंजी घालत असतं. असा या 4 ओळींचा अर्थ आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवयित्री म्हणतात, and sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. गेल, गेल या शब्दाचा अर्थ वादळ. स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. स्टॉर्म, स्टॉर्म म्हणजे सुद्धा वादळ. कोणतेही भयंकर वादळ येऊ, अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड, कोणतेही भयंकर वादळ येऊ, अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. सोअर, सोअर म्हणजे दुःखदायक, यातना देणार, अँड स्टॉर्म म्हणजे वादळ. द कुड नॉट आभास, आभास म्हणजे भांबावून टाकणे, बेचैन करणे. लिटल बर्ड, लहान पक्षी, अँड दॅट केप सो मेनी वॉर्म, मेनी वॉर्म. हे आशेचे पाखरू आपले गोड गाणे गात राहते. म्हणजे माणसाच्या मनातील आशेची भावना त्याला कोणत्याही संकट समयी दिलासा देते. अनेकांना धीराची ऊब देणाऱ्या या पाखराला केवळ एखादे महाभयंकर वादळच अस्वस्थ करू शकेल. वार्म म्हणजे उबदार, म्हणजे ऊब देणाऱ्या पाखराला केवळ एखादे महाभयंकर वादळच अस्वस्थ करू शकेल. सर्वांच्या मनाला कायम उभारी देणारी ही आशा मिटवणे कदाचित एखाद्या भयंकर संकटाला शक्य होऊ शकेल. असा या दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्रीने म्हणजे शब्दरूपी मांडणी केलेली आहे. आणि नेक्स्ट अँड लास्ट स्टांझा, I have heard it in the chillest land,
चिलेस्ट लँड म्हणजे अत्यंत बिकट वाईट परिस्थिती. लँड, चिलेस्ट लँड, and on the strongest sea, it never in extremity. It asked a crumb of me. Extremely, सर्वात वाईट प्रसंगात किंवा वाईट स्थितीत क्रम, क्रम म्हणजे स्मॉल पीस ऑफ ब्रेड, केक और बिस्किट. आणि असा तो अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आशेचे या पाखराने आपले गाणे मला म्हणजेच कवयित्रीला ऐकवलेलं आहे. हर्ड, आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आशेचे या पाखराने आपले गाणे मला म्हणजेच कवयित्रीला ऐकवले आहे. आणि प्रसंग कितीही बिकट असला तरी त्याने माझ्याकडून कणभरही मोबदला मागितलेला नाही. कुठल्याही परिस्थितीत आशेने माझी साथ सोडली नाही आणि त्या बदल्यात माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही. म्हणजेच या ठिकाणी क्रम, क्रम म्हणजे पीस ऑफ ब्रेड, कुठल्याही प्रकारचा कणभर किंवा म्हणजे अपेक्षा या ठिकाणी ठेवलेली नाही किंवा आशेने माझी साथ सोडलेली नाही आणि त्या बदल्यात माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही. बाय इमिली डिकिन्सन यांनी लिहिलेली ही छोटीशी कविता या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. आता या कवितेमध्ये ही जी कविता आहे तर या कवितेमधले जे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम आहे तर ते आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. टायटल, होप इज द थिंग विथ फेदर्स, असं या कवितेचं शीर्षक आहे. पोएट, द पोएटिस ऑफ द पोएम इज इमिली डिकिन्सन. थीम, central idea. The central idea of the poem is the role played by hope in our lives. According to the poets, hopes, the little bird that nests in our soul, keeps up going even in the most difficult of times and demands nothing in returns. Rhyme schemes, the rhyme schemes of the first two stanzas in A B A B, whereas in the third stanza it is A B B B. Figure of speech, personification म्हणजे चेतन गुणोक्ती. Special feature, this poem is full of implied meanings. It tells you the importance of the hope and help us to survive in any difficult days or occasion. Favorite lines by my favorite lines from the poems are, and sweetest in the gale is heard, it never in extremity. It asks a crumb of me. Why I like the poem? I like the poem for its positive message. According to the poet, hope is not easily defeated. It sustains us. Hope also encourages us to move forward. And this message, I think, is very important for a young person. चेतन
गुणोक्ती या अलंकाराचं उदाहरण आहे. आपण जेव्हा निर्जीव वस्तू, कल्पना, भावना यांचा उल्लेख सजीव वस्तू, प्राणी म्हणून करतो तेव्हा ते चेतन गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण असतं. आणि म्हणून या ठिकाणी होप इज पोर्ट्रेड ॲज अ लिटल बर्ड याचे तुमच्या शब्दाच्या स्वतःच्या शब्दात वर्णन करा. होप in this poem is described as a bird sitting in our soul. Here hope is a non-living thing, but it is described as a living thing. Bird hope is represented here as a living thing, and so it is the example of personification. अशा पद्धतीने ही छोटीशी कविता, ही कविता आपण पाहिलेली आहे. आणि या कवयित्रीला असं वाटतं की उमेदीमध्ये कोणत्याही संकटाचा सामना करण्याची व संकटांना दूर ठेवण्याची ताकद असते आणि ती संकटाची पर्वा देखील करत नाही आणि त्या बदल्यामध्ये कशाची मागणी देखील करत नाही. अशी ही छोटीशी कविता आपण पाहिलेली आहे. कविता आवडली तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून मेसेज किंवा ही कविता आपल्या मित्रांना पाठवा. धन्यवाद.